थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. संपतच्या गाडीला अण्णाभाऊंची गाडी आडवी आलेली असते. तेव्हा मानसी सांगते की बाबा, आजचा दिवस तरी वाद नको, प्लीज माझ्यासाठी तरी गाडी मागे घ्या ना. तेव्हा आता संपत मानसीच्या म्हणण्यावरून गाडी पाठीमागे घेतो. त्यावरती मनस्वी आणि तिचे वडील त्यांच्यावरती हसत असतात. अण्णाभाऊला वाटलेलं असतं की संपतने आता माघार घेतली आहे, परंतु संपत आपली पुढची चाल खेळतो. संपत सगळ्यांनाच गाफील ठेवून पटकन आता तेथून गाडी त्या अण्णांच्या आधीच घेऊन जातो. तर संपतने आता अण्णांना चितपट करून मोठा धक्का दिलेला असतो. तर इकडे आता मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा असतो. तेव्हा सगळेजण येत असतात. तर संपत सुद्धा आता आपल्या फॅमिली सोबत आलेला असतो. संपत तिथे ढोल ताशे वाजवणाऱ्यांना सांगतो की आज ढोल फुटले तरी चालतील, हा संपत तुम्हाला पैसे देईल, परंतु ढोल वाजवणं थांबवायचं नाही अजिबात. आणि लगेचच संपत आता पैसे काढून ढोलवाल्याच्या हातात टेकतो आणि त्यांना वाजवायला सांगतो. तर तिथेच आता तेजस सुद्धा आलेला असतो. संपत आता त्याच्या फॅमिलीला घेऊन मंदिराकडे निघतो. तर इकडे तेजस विचार करतो की काही करून आता ती शिकार आपल्या जाळ्यात अडकली पाहिजे. मंदिरामध्ये आल्यानंतर आता तेथील उपस्थित असलेले सगळेच जण संपतरावांचं खूप कौतुक करत असतात. तेव्हा तेथील एक व्यक्ती सांगतो की संपतरावांनी ना आपल्याला विटा दिल्या ना, म्हणूनच या मंदिराचा जीर्णोद्धार होतोय. इतक्यातच तिथे आता अण्णासाहेब आपल्या फॅमिलीसोबत आलेले असतात. तर तिथे आता सरपंच आलेले असतात. तेव्हा ते अण्णाभाऊंना सगळ्यांनाच नमस्कार करतात आणि त्यांना विचारतात की तुम्हाला यायला खूप उशीर झाला. त्यावर ते आता मनस्वी मुद्दामच संपतचा अपमान करते आणि सांगते की हो ना काका, आमच्या गाडीला ना एक मांजर आडवा आलं होतं. तर तेजसच्या तिथे लक्षात आलेलं असतं की या दोघांच्या मध्येच नक्कीच वादविवाद आहेत. संपतराव आता तेथील माणसांना सांगतात की तुमचं सगळं काही चालू द्या आणि काही कमी पडलं तर आपल्याला सांगायचं. तर इकडे आता हारवाला तेजसला सांगतो की साहेब, हार घ्या की. तेव्हा तेजसचं लक्ष काही संपतवरून हटतच नसतं. तेजस तिथे सांगतो की घेणार की, परंतु ज्याच्या गळ्यात हार घालायचा आहे त्याची माहिती तरी आधी काढू द्या ना. तो हारवाला तेजसला सांगतो, अहो साहेब, हार घ्या की, देव प्रसन्न होईल तुमच्यावरती. तर तिथे तेजस सांगतो, देव तर आपल्यावरती प्रसन्न आहेच हो, परंतु तो माणूस पाहताय ना, तो माणूस प्रसन्न व्हायला पाहिजे ना. तेव्हा आता हरवाला संपतरावांची सगळी हिस्ट्री तेजसला सांगतो. तो सांगतो की खूप रगड पैसा आहे याच्याकडे, याची ना स्वतःची ईट भट्टी आहे, फक्त मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मान मिळावा ना म्हणून सगळ्या इट्या फुकट देऊन टाकल्या. त्यावरती तेजस सांगतो की काय सांगता. हारवाला परत आता तेजसला सांगतो की हो, आणि त्यांची पोरगी ना एक नंबर हुशार आहे आणि ती काही इथं शिकत नाही गावात, ती मोठ्या कॉलेजमध्ये शिकते. त्यांच्या ना गावात कोणी हातच धरू शकत नाही. तेव्हा तेजसला तो सांगतो की ती काय संपतरावांच्या मागच्या बाजूलाच उभी आहे ना, त्यांची पोरगी बघा की. तेव्हा आता तेजसचं लक्ष निधीकडे गेलेलं असतं. तेजस विचार करतो की अच्छा, ही आहे का संपतरावांची पोरगी. चेहऱ्यावरून तर काय हुशार वाटत नाही, परंतु संपतरावांनी या मुलीसाठी गाडी घेतली होती का. संपतरावांकडे पाहून परत तेजस मनामध्ये विचार करतो की संपतराव, आता तुमच्या पैशाच्या या महासागरातून काही रक्कम मला तर काढावीच लागेल ना, कारण गायत्री वहिनींना मला आता घराच्या बाहेर हाकलायचं आहे. तर त्यानंतर सगळेच जण मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पूजेसाठी मंदिरामध्ये जमलेले असतात. तेव्हा संपतराव स्वतःची फॅमिलीला घेऊन मंदिरामध्ये प्रवेश करतात. तर मानसीला पाहून लगेचच आता अण्णासाहेबांची आई तिला हाक मारते. तेव्हा मानसी संपतला विचारते की जाऊ का म्हणून. संपत आता होकार देतो. तर मानसी आजीकडे गेल्यानंतर आजी म्हणतात की अगं, बापाला विचारतेस का या आजीकडे जाऊ का म्हणून, पहिले आली ना तू. तेव्हा मानसी सांगते की हो आजी. तर आजी विचारतात की अगं, मग पेढे आणून दिले नाहीत तुम्हाला, लहानपणी कशी आजी आजी करत पेढे आणून द्यायची आणि आता काहीच नाही होय. त्यावरती मानसी हसून सांगते की देते आजी. आता आजी मानसीची इतक्या गप्पा मारतात हे पाहून मनस्वीचा मात्र जळफळाट होतो. तर त्यानंतर आजी आता पैसे काढते आणि मानसीच्या हातात टेकते आणि सांगते की माझी लई गुणाची पोर आहे तू. तेव्हा मानसी ते संपतकडे बघते. तर संपत ते पैसे घेण्यासाठी सांगतो. तर आजी सांगते, अगं घे की, त्याच्याकडे काय बघतेस, कौतुकाने देते मी तुला. तेव्हा मानसी घेते. तर आता तिथे मनस्वीचा मानसीवरचा जळफळाट आणि राग खूप वाढलेला असतो. मनस्वी रागाने तेथून उठून येते आणि देवीसमोर जाऊन आता समय जी असते ती हाताने ढकलून देते. तर त्यानंतर कांगावा करते की सॉरी सॉरी, माझा हात चुकून लागला आणि पडलं, ते मी उचलते. तर आता मानसी तिच्या मदतीला धावून येते. मानसी तिची मदत तरी करते, परंतु त्याची जाणीव न ठेवता मनस्वी उलट तिलाच सुनवायला लागते. ती म्हणते की माझ्या आजीने तुला जे काही पैसे दिले आहेत ना, ते मला परत कर. आणि हे काय ग, आमच्या पैशांची काय गरज आहे तुला, एवढी मोठी गाडी घेतली आहे ना तुझ्या बापाने तुझ्यासाठी.
तुमच्याकडे आहेच की भरपूर पैसा. आणि मानसीच्या हातातून ती आजीने दिलेली नोट मनस्वी हिसकावून घेते. तेव्हा मानसी सांगते, परंतु मला ही आजीने माझं कौतुक म्हणून दिले होतं पैसे. मनस्वी सांगते की प्रत्येक वेळेस तुझंच काय कौतुक आणि मी तुझ्यावर कौतुक करून फक्त काही ते टाळ्या वाजवायच्या का? तर त्यानंतर माजुर्डी मनस्वी मानसीला सांगते की एक लक्षात ठेव मानसी, हे सगळं काही करून तुला काय वाटतं, तू समजते का स्वतःला की तुम्ही सगळेजण आमच्या वरचढ आहेत म्हणून. परंतु कायम ध्यानात ठेवाय, तुमची लायकी एक दिवस तुम्हाला नक्कीच कळेल. मानसीच्या हातात 1 रुपया उरलेला असतो. तोही हिसकावून घेते आणि सांगते की ही 1 रुपया ना, एवढीच तुमची लायकी आहे. आणि त्यानंतर मनस्वीचा जे काही चाललेलं असतं ते सगळं काही निधीने पाहिलेलं असतं. तर मनस्वी खालती बसते. तेव्हा मानसी सुद्धा जाऊन आता संपत शेजारी बसते. तर विचारतो संपत की काय झालं आहे. मानसी खोटं सांगते की काही नाही, डोळ्यात धूर जातोय. त्यावरती निधी सांगते की का खोटं बोलतेस ताई तू? बाबा, त्या मनस्वीने आजीने ताईला दिलेली नोट हिसकावून घेतली आहे. संपत सांगतो की एवढंच ना, अगं लय रगड पैसा आहे आपल्याकडे, जाऊ दे, सोडून दे. त्या म्हातारीने आशीर्वाद दिला आहे ना, तो महत्वाचा. इतक्यात आता सरपंच साहेब समोर येतात आणि सर्वांना नमस्कार घालून सांगतात की या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या पूजेसाठी आपण इथे जमलो आहोत आणि संपतरावांनी या जीर्णोद्धारासाठी स्वतःचा खूप मोठा हातभार लावला आहे. तर त्यानंतर सरपंच सांगतात की चला, आपण आता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या पूजेसाठी जमलो आहोत ना, तर ते आता आरती करून घेऊया. गुरुजींना हाक मारतात. तेव्हा आरतीची थाळी मंदिरामध्ये सरपंच संपतरावांच्या हाती न देता डायरेक्ट अण्णासाहेबांच्या हाती नेऊन देतात. तेव्हा संपतरावांच्या रागाचा पारा खूप जास्त चढलेला असतो. ते खूप जोरात ओरडतात की सरपंच, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सगळं काही मी केलं आणि आरतीचा मान या अण्णासाहेबाला कशाला? तेव्हा तेजसच्या कानी आता संपतचा आवाज गेलेला असतो. तर तो हारवाला सांगतो की अरे देवा, हा तर संपतरावांचा आवाज आहे, नक्कीच काहीतरी झालं आहे मंदिरात. तेजस पटकन आता मंदिरामध्ये येतो. तिथे आता अचानकपणे संपतची तब्येत बिघडलेली असते. तेव्हा मानसी, संपदा दोघे येऊन आता त्यांना सावरतात. तर संपत सांगतो की मला काहीही झालेलं नाहीये, बघतोच कसा आता तो अण्णासाहेब आरती करतो ते. तेव्हा संपदा त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु संपत्तीला ढकलतो आणि सांगतो की एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? मला काही झालेलं नाहीये, सरका बाजूला. आणि ते सगळं काही दृश्य आता तेजस पाहत असतो. तर संपतरावांना तिथे सरपंच सांगतात की संपतराव, तुम्ही हे सगळं काही का करता? तर संपत सांगतो की आता जरा कुठं मोठ्याने मी बोलायला लागलो तर सगळं काही तुमच्या कानाला टोचायला लागलो हो, आणि तुम्ही करताय ते काय आहे? सरपंच विचारात की संपतराव, आम्ही तुम्हाला आरतीचा मान द्यायचा तरी का? त्यावरती संपत सांगतो की या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी, या मंदिराच्या बांधकामासाठी ईट आणि ईट ही माझ्या भट्टीतून आले आहे. हे मंदिर बांधण्यासाठी सगळा खर्च मी दिला आहे. आणि आता तुमचं डोकं फिरलं आहे का? आरतीचा मान कोणाला परक्याला का देताय तुम्ही? गुरुजी तिथे संपतला सांगतात की हा आरतीचा मान तुम्हाला नाही मिळू शकत, कारण पूर्वापार चालत आलेली दानधर्माची जी प्रतिष्ठा, त्यानुसार हा मान तुम्हाला देता येणारच नाही. त्यावरती चिडलेला संपत सांगतो की आतापर्यंत आम्ही जेवढं काही केलं आहे ते सगळं काही पाण्यात गेलं का? जर आरतीचा मान मला मिळत नसेल तर तो मान मी मिळवून राहणारच. सरपंच सांगतात की संपतराव, तुम्ही आता मनमानी करता. चिडलेला संपत तिथे आता सरपंचांना सांगतो की कळतंय, मनमानी सगळे तुम्ही करताय, तुमच्या सगळ्यांचा मिळून हा डाव आहे. मला मान मिळतोय हे सगळं काही प्रकरण तुमच्या डोळ्यात खुपतंय. त्यावरती सरपंच उत्तर देतात की म्हणजे आता तुमच्या मानपानासाठी आम्ही काय देवीला ताटकाळ ठेवायचं? तिथे संपत आता ओरडून सांगतो की प्रश्न माझ्या हक्काचा आहे, आरतीचा मान हा मलाच मिळायला पाहिजे. सरपंच पुढे काही बोलणार तेव्हा अण्णासाहेब सांगतात की 1 मिनिट, ते आरतीचं ताट आहे ना, ते माझ्याकडे द्या. तर अण्णासाहेब आता संपतकडे जातात आणि सांगतात की तुला आरतीचा मानच पाहिजे ना, तर दिला. त्यावरती सरपंच सांगतात की अहो अण्णासाहेब, परंतु पूर्वीपासून तुमच्या घराण्याचा हा मान आहे ना. त्यावरती उत्तर दे. अण्णासाहेब सांगतात की अहो, या मानापाना वाचून काही अडतंय का? मनस्वी आता आजीला विचारते की बाबा, आपला मान त्या मानसीच्या बाबांना का देतायत? त्यावरती आजी तिला गप्प बसायला सांगते. तर अण्णासाहेब आता संपतला सांगतात की संपत, तुला आरतीचा मान पाहिजे होता ना, घे मग. संपत आरतीचं ताट धरणार इतक्यात आता अण्णासाहेब आरतीचं ताट मागे घेतात आणि सांगतात, तर तुला आरतीचा मान पाहिजेच असेल तर हा मान आम्ही तुला काय द्यायचा याचं कारण दे मला. त्यावर आता संपत सांगतो की जेव्हा तुझ्या वडिलांनी मंदिरासाठी विटा दिल्या होत्या तेव्हा त्यांना हा आरतीचा मान भेटलाच होता.
त्यावरती अण्णासाहेब आता संपतवरती हसतात आणि विचारतात, कोण आहेस तू? हे सगळं काही पाहून आता मानसी, संपदा, निधी खूप रडत असतात. तर आता अण्णासाहेब संपतचा सगळ्या गावासमोर अपमान करतो. तो सांगतो की अरे तू कोण आहेस माहिती आहे का? आमच्या इटभट्टीवरती कामगार म्हणून काम करणारा तू. त्यातून मिळालेल्या पैशातनं तू स्वतःची इटभट्टी सुरू केली आणि त्यातूनच जो हा मोठेपणा आला आहे ना तुझ्याकडे, तो काही खानदानी नाही. तुझी ओळख तरी काय आहे? तर त्यानंतर अण्णासाहेब सगळ्या गावासमोर संपतरावांचा अपमान करतात. ते सांगतात की आमच्या इटभट्टीवर काम करणारा संप्या हीच तुझी ओळख आहे. त्यावरती चिडलेला संपत अण्णासाहेबांना सांगतो की संपतराव म्हणायचं. तर हसूनच आता अण्णासाहेब सांगतात की ते नाव तुझ्याकडे आता जास्तीचे पैसे आले आहेत म्हणून. त्याच्यानंतर काय? तर तेजस आता सगळा होणारा तमाशा पाहत असतो. हा तमाशा मुद्दाम आता संपतरावांचा अपमान करण्यासाठी अण्णासाहेबांनी उभा केलेला असतो. तर अण्णासाहेब सांगतात, तुझ्या बापाचं नाव तरी काय माहिती तरी आहे का? आणि सनस हे आडनाव जे तुझ्या नावासमोर लावतो ना, ते सुद्धा आमच्या वडिलांनी तुला दिलं आहे. कुठं आहे तुझं खानदान? तुझ्या खानदानाचा सुद्धा पत्ता नाही आहे. तर त्यावरती सडेतोड उत्तर देऊन संपत सांगतो की अण्णासाहेब, माझं अख्खं काम अख्ख्या गावाने पाहिलं आहे आणि म्हणूनच ती लोक मला मान देतात. त्यावरती अण्णासाहेब हसून सांग, तुझ्या साध्या खानदानाचा पत्ता नाही आहे आणि हे मान पान वगैरे असतं ना, ते खानदानी लोकांसाठी असतं. अण्णासाहेबांनी तिथे आता तमाशा मांडून संपतरावांचा अपमान करण्याचा एक चान्स सोडलेला नसतो. चिडलेला संपत तिथे आता सडेतोड उत्तर देऊन सांगतो की म्हणजे आतापर्यंत मी केलेल्या मेहनतीचं काहीच नाही. तेच स्वतःच्या जीवावर मी ती वीटभट्टी उभा केली आहे. एवढा सगळा पैसा कमावला. ती माझी ती पोरगी एवढी शिकली, कॉलेजात पहिले आली ती. त्यावरती सरपंच सांगतात की संपतराव, मुलीचं लग्न बघताना शिक्षण नाही तर कुळ बघतात लोक. तेजस आता वाकून निधीकडेच पाहत असतो, कारण त्याचा गैरसमज झालेला असतो. मुलीचं लग्न करताना जर तुमचं कोळच जर नस तर त्या मुलीसोबत लग्न तरी कोण करणार? त्यावरती संपतराव सडेतोड उत्तर देतात की म्हणजे आमच्या कुळाचं जरी काही नसलं तरी आमच्या कर्तबगारी काहीच नाही. त्यावरती आता अण्णासाहेब सांगतात, अरे तसं नाही गड्या, तू एवढं वीटभट्टी उभा केली, तुझ्या हिमतीला मानतो तुझी पोरगी शिकली, कॉलेजात पहिली आली आणि म्हणूनच तुला लय मोठा मान दिला आहे. तर आता तेथे लोकांना अण्णासाहेब बाजूला होण्यासाठी सांगतात. तर पाहतात तर तिथे खालच्या फरशीवरती संपतरावांचं नाव टाकलेलं असतं की देवाच्या तत्पर सेवेसी संपतराव सनस म्हणून. ते सगळं काही पाहून आता संपतरावांना जरासा धक्काच बसलेला असतो आणि संपतराव सांगतात की मला चांगलंच कळतंय, हे तुम्ही काही बरोबर केलेलं नाहीये. तुम्ही ना सगळ्यांनी मिळून रचलेला डाव आहे हा. चिडलेलं संपत तिथे आता सांगतो की सगळं काही चुकीचं केलं आहे तुम्ही. मला मान नाही, माझ्या लेकीना मान नाही, गावात आमचा मान नाही आणि तो रागाने आता तेथून निघून जातो. तर जाताना संपत त्या फरशीपाशी उभा राहतो आणि सगळं काही ती फरशी पाहतो आणि त्यानंतर तेथून रागाने निघून जातो. तेव्हा मानसी संपदाला सांगते की आई तू काळजी करू नकोस, मी बोलते त्यांच्याशी. मानसी जात असताना मुद्दाम मनस्वी तिच्या पायामध्ये पाय टाकते आणि मानसीला पाळायला बघते, परंतु मानसीचा हात आता तेजसने पकडलेला असतो आणि मानसीला पडण्यापासून वाचवलेलं असतं. मानसी आता तेजसकडे अजिबात बघतच नाही. तिचं लक्ष खालती त्या फडशीकडेच असतं, त्याच्यावरती संपतरावांचं नाव असतं. मानसीला खूप वाईटही वाटलेलं असतं. तेव्हा मानसी आता तेजसच्या आधाराने उभी तर राहते, परंतु तेजसला साधं थँक्यू न म्हणता मानसी तेथून बाहेर पडते, तीही संपतची समजूत काढण्यासाठी. तर संपत इकडे खूप अस्वस्थ असतो. मानसी बाहेर आल्यानंतर पाहते तर संपतच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. तेव्हा डोळे पुसतच संपत आता मानसीकडे पाहतो. तेव्हा मानसी सांगते की बाबा असे इथे बाहेर नका बसू, चला आतमध्ये चला, देवांच्या नजरेत सगळेच सारखेच असतात ना. त्यावरती संपत खूप आरडाओरडा करायला लागतो. तो म्हणतो की एवढी तू शिकली, पहिली आली, आमची जी केलेली कर्तबगारी होती त्याचं गावाला काहीच पडलेलं नाही. तेव्हा मानसी आता चिडलेल्या संपतची समजूत घालते आणि सांगते की बाबा चला आपण आतमध्ये जाऊयात, तुमचं कर्तृत्व खूप मोठं आहे. आता जोपर्यंत हे गाववाले तुमच्या कर्तृत्वाकडे पाहून तुम्हाला मान देत नाहीत, तोपर्यंत आपण हा मान स्वतःहून घ्यायचाच नाही. आणि तुमचं कर्तृत्व आता गावकऱ्यांच्या मनामध्ये रुजतंय. मानसी संपतला सांगते की बाबा तुमचं कर्तृत्व जरी गावकऱ्यांच्या मनात रुजत असलं तरी सुद्धा त्याचं मोठं झाड व्हायला थोडा उशीर लागेल ना बाबा, तोपर्यंत आपण वाट बघूया. एक दिवस नक्कीच तुमचं कर्तृत्व खूप गाजेल आणि हेच गावकरी तुम्हाला स्वतःहून मान देतील.
त्यावरती आता संपत सांगतो की हे बघ बाळा, जर मला स्वतःहून मान मिळवता नाही आलं, हे सगळं काही मला नाही करता आलं, तर माझ्यानंतर तू मला वचन दे की तू मान माझ्यासाठी मिळवणारच. तेव्हा मानसी वचन देते, हो बाबा, मी न डगमगता न घाबरता स्वतःच्या कष्टाच्या मेहनतीने हा मान मी तुम्हाला मिळवून देईन. तर त्यानंतर आता संपतचे डोळे पुसते आणि मानसी संपतला आतमध्ये घेऊन जाते. तर तिथे आता सरपंच सांगतात की अण्णासाहेब, आरती झाली आहे, आता पहिल्यांदा देवीची नमस्कार करण्यासाठी पहिला मान तुमचा आहे. इतक्यात आता संपतराव तिथे आलेले असतात. तर अण्णासाहेबांच्या पुढे जाऊन संपतराव स्वतःहून पहिल्यांदाच देवीच्या पाया पडतात आणि शपथ घेतात की याच गावाने माझा कुळ नाही म्हणून माझ्या पोरींची लग्न कशी होणार हा विचार केला होता ना, पण त्याच गावकऱ्यांना आज मी सांगतोय आणि ही देवीची शपथ घेऊन सांगतोय की हेच गावकरी उद्या माझ्या पोरीसाठी पायघड्या घालते अशी शपथ घेतो मी स्वतःहून माझ्या पोरींसाठी खानदानी स्थळ आणीन आणि त्यांची लग्न खानदानी घरातच होतील. अख्खं गाव बघत राहील हे. असं म्हणून आता चिडलेला संपत तिथे शंख घेतो आणि मोठ्याने शंख फुंकतो. तर पटकन आता तेजस मागे असतो, तो पुढे येतो आणि संपतरावांकडे पाहून हसत असतो. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की मानसी सगळ्यांना आता प्रसाद देत असते. तर इकडे आता तेजस तिथे गाडी पार्क करत असताना तो गाडी पार्क करण्यासाठी इशारे करून इकडे तिकडे न जाता त्याच्या इशाऱ्यावरती अचूक गाडी पार्क केलेली असते. तर इकडून मानसी सुद्धा आता तसेच इशारे देत असते. तर त्यानंतर संपतराव खूप चिडलेला असतो. तो तेजसच्या ऑफिसमध्ये येतो आणि सांगतो की कोण आहेस रे तू, तू ना असा नाही ऐकणार, तू माझी इटभट्टी बंद पाडायला आलायस का, थांब मी ना तुला इथून गायबच करतो. असं म्हणून फोन लावत असतानाच आता तेजस संपतच्या हातून फोन हिसकावून घेतो आणि सांगतो की मी तेजस प्रभू इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब